नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जतमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडले. जत शहरातील शंकर कॉलनी परिसरातील निवृत्त शिक्षक नीलकंठ स्वामी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवार रात्री 3:15 वाजण्याच्या सुमारास घडली. नीलकंठ स्वामी हे आपल्या कुटुंबासह शंकर कॉलनीत राहतात. पत्नी आजारी असल्याने त्यांना सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्वामी मंगळवारी सकाळी घराला कुलूप लावून गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हतं. ही संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूम मधील 25,000 रुपयांची रोकड, 5 तोळ्याचे चांदीचे दागिने आणि देवघरातील 12 तोळ्यांची चांदीची लक्ष्मीची मूर्ती असा एकूण 1.25 लाखाचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी शेजाऱ्यांना स्वामी यांच्या घराचे दार उघडे असल्याचे दिसल्याने चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने याची माहिती स्वामी कुटुंबाला दिली. या प्रकरणी नीलकंठ स्वामी यांचा मुलगा प्रज्वल स्वामी याने जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सुरू आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.